आणि आता बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जगभरात नाराजीचं वातावरण आहे. ट्रम्प यांनी वाढवलेल्या टॅरिफमुळे ट्रम्प विरोधात नाराजी दिसून येते. आणि असं असताना आता अमेरिकेतील नागरिक देखील ट्रम्प विरोधात रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विभाजनकारी धोरणांविरोधात हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या पुनरागमनानंतर ही सर्वात मोठी निदर्शनं असल्याचं मानलं जात आहे. ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या नागरिकांनी वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, ह्यूस्टन, फ्लोरिडा, कोलोरॅडो आणि लॉस एंजेलिस यासह अनेक शहरांमध्ये रॅली काढली. विशेषतः व्यापार शुल्क, नागरी स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कपातीसारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. तर आपल्यासोबत यावर अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आहेत. सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्या अनेक धोरणांचा निषेध करत ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं होत आहेत. सर, किती महत्व आहे याचं? मला असं वाटतं की अशा स्वरूपाची प्रतिक्रिया अमेरिकन नागरिकांकडनं येणं हे स्वाभाविक होतं, हे नैसर्गिक पण आहे. 3 एप्रिलला डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टेरिफच्या संदर्भामधल्या घोषणा केल्या. या तुगलकी स्वरूपाच्या होत्या. 150हून अधिक देशांवरती त्यांनी आयात शुल्काचा बडगा उभारला आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 22% ते 49% आयात शुल्क हे त्यांनी वाढवलं. आणि याचा सगळ्यात जास्त फटका, पहिला फटका जो बसणार आहे तो अमेरिकन नागरिकांना, सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना बसणार आहे. कारण यामुळे अमेरिकेतली जी महागाई आहे ती महागाई वाढणार आहे. एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिका हा मॅन्युफॅक्चरिंग नेशन नाहीये, अमेरिका हा प्रॉडक्ट नेशन नाहीये. अमेरिका आपल्या गरजेच्या 85% वस्तू हा आयात करत असतो. त्यांची मुख्य आयात ही चीनकडनं आहे, त्याच्या खालोखाल कॅनडा, मेक्सिको, भारताकडनं त्यांची आयात आहे. जगभरातल्या देशांकडनं अमेरिका आपल्या गरजेच्या 85% वस्तू आयात करतो. आणि आता जर यांच्या विरोधातच अशा स्वरूपाचं आयात शुल्क लावलं गेलेलं असेल तर स्वाभाविकपणे ह्या व्यापारावरती परिणाम होणार, या आयातीवरती परिणाम होणार. आयात ही महागणार आणि त्या महागाईचा पहिला फटका हा अमेरिकन नागरिकांना बसणार. कोरोनाच्या काळामध्ये अमेरिकेमधली महागाईचा दर हा साधारणतः 6% जास्त झालेला होता. तो मोठ्या मुश्किलीने गेल्या 2 वर्षांमध्ये 2% खाली आलेला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या तुगलकी निर्णयांमुळे तो 4% जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकन बाजारपेठांमध्ये आत्ताच अन्नधान्यांचा तुटवडा हा त्याची जी गरज आहे ती दिसायला लागलेली आहे आणि त्याचे प्रतिबिंब पडायला लागलेलं आहे. आज अमेरिकेच्या बाजारपेठांमधील अंडे हा त्यांच्यासाठी जरी जीवनावश्यक भाग आहे, त्यांच्या नाश्त्याचा भाग आहे, परंतु आज त्यांचा प्रचंड मोठा तुटवडा हा निर्माण झालेला आहे. कारण हे देखील अमेरिकेकडनं आयात केलं जातं. सर्वात महत्वाची बाब अशी आहे की अन्नधान्यांपासून फिशरीज आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळं अमेरिका आयात करत असते. आणि अचानक हे सगळ्या गोष्टी महाग होणार आहेत आणि या महाग झाल्यामुळे याची प्रतिक्रिया म्हणून एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन जनता ही रस्त्यावरती उतरलेली आहे. यांचा सगळ्यांचा संशय आणि राग हा प्रामुख्याने इलॉन मस्कच्या विरोधामध्ये आहे. जरी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असले आणि ज्यांना आपण डिजोर म्हणजे कायदेशीररित्या ते राष्ट्राध्यक्ष असले तरी डिफॅक्टो म्हणजे खऱ्या अर्थाने सत्तासूत्र ही एलॉन मस्कच्या हातात आहे, अशा प्रकारचा संदेश हा अमेरिकन नागरिकांमध्ये आहे किंवा तशाच प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे एलॉन मस्कच्या सल्ल्यानुसारच डोनाल्ड ट्रम्प हे सगळं करता आहेत, अशा स्वरूपाची वातावरण अमेरिकेत आहे. एलॉन मस्कच्या विरोधामध्ये केवळ अमेरिकेतच नाहीये, तर युरोपियन देशांमधनं पण निदर्शनं होत आहेत. त्याच्या टेस्ला कंपनीच्या विरोधात निदर्शनं होत आहेत. तर मला असं वाटतं की जनतेची ही प्रतिक्रिया अत्यंत स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. कारण अमेरिकन जनतेला त्याची झळ सहन करावी लागते. की सर, याआधी सुद्धा त्यांच्या विरुद्ध निदर्शनं झाली आहेत. शपथविधीपूर्वी सुद्धा देशाच्या अनेक भागात त्यांच्या विरोधात निदर्शनं झाली. तुम्हाला काय वाटतं की असा रोष व्यक्त करण्यानं ट्रम्प आणि मस्क जोडी आपला निर्णय बदलू शकते का? या दबावामुळे त्यांना हा निर्णय मध्ये बदल तर नक्कीच करावे लागतील. याचं कारण असं आहे की त्यांचा तसाही हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात येईल अशी शक्यता फार कमी होती. डोनाल्ड ट्रम्प यांची कार्य करण्याची एक पद्धत आहे. ते उद्योगपती आहेत, व्यावसायिक आहेत, आयुष्यभर त्यांनी वाटाघाट्या केलेल्या आहेत. वाटाघाट्या करतच योग्य डील आपल्या पदरात पाडून घेणं हा त्यांचा स्वभाव आहे.
अशासाठी दबाव टाकणं, वातावरण तयार करणं, काहीतरी चमत्कारिक वक्तव्य करणं, चमत्कारिक निर्णय घेणं आणि त्याच्या माध्यमातनं अशा स्वरूपाचं वातावरण तयार करून इतरांवर दबाव टाकणं ही त्यांचं धोरण आहे. आणि त्यांचं हे धोरण असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी अशा स्वरूपाचे निर्णय घेतलेले आहेत. मात्र ते प्रत्यक्षात येतील असं वाटत नाही. आता जनतेकडनं देखील याला विरोध झाल्यामुळे ह्या निर्णयांच्या बाबतीमध्ये ते लवचिकता आणतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. अमेरिकन जनतेला ट्रम्प यांना निवडून दिल्याचा पश्चाताप होत असेल का? तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये एक बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की अमेरिकेमध्ये इलेक्शनच्या काळामध्येच म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांच्या काळातच ध्रुवीकरण झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत होतं. आणि हे ध्रुवीकरण विचारसरणीच्या आधारावरती होतं, पक्षीय आधारावरती होतं आणि त्यामुळे काटेकी टक्कर म्हणतो अशा स्वरूपाचं वातावरण होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे जर 50% लोकांना डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून हवे असतील तर 50% लोकांना ते राष्ट्राध्यक्ष म्हणून नको सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत आहे. अमेरिकेमध्ये जुलैमध्ये साधारणतः अमेरिकन काँग्रेसच्या मध्यवर्ती निवडणुका पण आहेत. त्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्ष हा पुन्हा एकदा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये देखील, विशेष करून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये पुन्हा एकदा मेजॉरिटीमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती दबाव हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांना आपल्या निर्णयांवरती पुनर्विचार करावा लागेल. नक्कीच सर, जवळपास 4 वर्षांचा काळ आहे ट्रम्प यांचा. मग आत्ताची ही निदर्शनं पाहता तो वादळी ठरेल असं दिसतंय का? ते निश्चितच होणार आहे. कारण ही निदर्शनं जी आहे स्पॉन्टिनियस आहेत, जनतेकडनं रिॲक्शन्स आहेत. त्यांनी तिथल्या प्रशासनाच्या संदर्भात देखील अशा स्वरूपाचे काही निर्णय घेतलेत. जसं हजारो कर्मचाऱ्यांना तात्काळ तडकाफडकी नोकरीवरनं काढून टाकलं गेलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचा प्रशासकीय खर्च, संरक्षणावरचा खर्च कमी करायचा आहे, अमेरिकेचं उत्पादन वाढवायचं आहे. मात्र हे करत असताना या स्वरूपाच्या सुधारणा ह्या टप्प्याटप्प्याने करायच्या असतात. परंतु त्यांची जी भूमिका आहे आणि अशा ज्या स्वरूपाचे ते ड्रास्टिक निर्णय घेत आहेत त्याची 100% प्रतिक्रिया अशा स्वरूपानेच उमटणार आहे. आणि मला असं वाटतं की अमेरिकेमधलं न्याय व्यवस्था असेल, अमेरिकेमधले इव्हन रिपब्लिकन पक्षामधले देखील अनेक जण डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक आहे, अमेरिकन जनता आहे, डेमोक्रॅटिक पक्ष आहे, यांचा सगळ्यांच्या विरोधामुळे प्रत्येक निर्णय त्यांचा प्रत्यक्ष येईल असा अजिबात नाहीये. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या सर्वच निर्णयांवरती येत्या काळामध्ये पुनर्विचार करावा लागला. पण पाहतोय अमेरिकेतली, पण तुम्हाला काय वाटतं इतर देश सुद्धा याचे आदर्श घेतील? कारण इतर देशांवर सुद्धा या धोरणांचा परिणाम झालाय, तिथे सुद्धा अशा प्रकारची प्रोटेस्ट होऊ शकतात. भारताच्या बाबतीत कसं? नाही, मला असं वाटतं की भारताच्या बाबतीमध्ये काही बाबी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यातनं भारताचा फायदा आणि तोटा अशा दोन्ही गोष्टी आहेत. जर तुम्ही तोटा म्हणत असाल तर अगदी सुरुवातीला आपल्याकडचे काही सेक्टर्स असे आहेत की ज्याच्यावरती ह्या निर्णयाचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. विशेष करून जेम्स आणि ज्वेलरी सारखं आहे, त्याचप्रमाणे ऑटो पार्ट्स आहेत, तसंच आपण केमिकल्स त्यांना करतो, व्हिजिटेबल्स आहेत, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्स आहेत जे भारताकडे निर्यात केले जातात. विशेष करून भारताकडनं तांदूळ हा मोठ्या प्रमाणावरती निर्यात केला जातो, प्रॉन्स भारताकडनं निर्यात केले जातात. त्यामुळे अशा स्वरूपाच्या सेक्टर्सवरती याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र भारत सरकारचे अमेरिकेबरोबर या स्वरूपाच्या चर्चा ह्या चालू आहेत, बॅकडोर डिस्कशन चालू आहेत. पियुष गोयल हे अमेरिकेला जाऊन आलेले आहेत. लवकरच दोन्ही देशांमध्ये एखाद्या छोट्या व्यापार करारावरती स्वाक्षरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याच्यात एक आशावादी बाब पण आहे आणि ती आशावादी बाब अशी आहे की आता आपल्यापेक्षा जास्त म्हणजे 34% आयात शुल्क चिनी प्रॉडक्ट्स वरती लावलं गेलंय. तेवढंच व्हिएतनाम, कंबोडियावरती लावलं गेलंय. यांच्याकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कापड हे अमेरिकेला निर्यात केलं जातं, कपडे अमेरिकेला निर्यात केले जातात. अगदी टॉवेल्स पासून, बेडशीट्स पासून या गोष्टी हे देश अमेरिकेला निर्यात करतात. मात्र आता त्यांचं आयात शुल्क वाढवल्यामुळे आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे. भारतालाही संधी मिळू शकते. भारताच्या ह्या सेक्टर्सवरती त्यांनी आयात शुल्क वाढवलेलं नाहीये. त्यामुळे भारत इथे निर्यात करू शकतो. त्याला आपण ट्रेड डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो. तसंच आपल्याकडे अनेक कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, ते आपलं जे मॅन्युफॅक्चरिंगचं लोकेशन आहे ते भारतामध्ये शिफ्ट करू शकतात येत्या काळामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये एक सिल्वर लाईनिंग पण आहे, ज्याला आपण ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो. अशा प्रकारचा देखील परिणाम आहे. तर मेक इन इंडियाला पण याच्या माध्यमातून बढावा येत्या काळामध्ये मिळू शकतो आणि त्याचा फायदा हा आपण उचलायला हवा. नक्कीच सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता ही सगळी निदर्शनं होत आहेत, हा सगळं वादळी हे सगळं ठरतंय आणि याचा परिणाम कुठेतरी होऊन डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ शकतात का? म्हणजे असा काही परिणाम होऊ शकतो का?
नाही नाही, अजिबात नाही. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर तो 4 वर्ष राहतो. त्याच्या विरोधामध्ये महाभियोग हा आणावा लागतो. महाभियोग आणण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट अशा स्वरूपाची ही प्रक्रिया आहे. त्यामुळे गेल्या 200 वर्षांच्या इतिहासामध्ये अशा स्वरूपाने फार कमी बोटावर मोजण्या एवढे प्रसंग होते की ज्या वेळेला महाभियोगाचा वापर केला गेला. आणि डोनाल्ड ट्रम्प हे आता 3ऱ्या टर्मच्या निवडणुकाच्या तयारीमध्ये आहेत. त्या पद्धतीने त्यांचा स्वभाव आहे, त्या पद्धतीने करणार नाहीत. मला असं वाटतं की ते आपल्या निर्णयांमध्ये लवचिकता आणतील, परंतु राजीनामा वगैरे ते देतील असं अजिबात वाटत नाही. नक्कीच सर, त्यामुळे जनतेतून हा जो रोष व्यक्त होतोय यामुळे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प हे आपला निर्णय बदलतात का हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या